मित्र हो, आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये शाळेचं काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तसंच एक शाळेचं वर्णन करणारं माझी एक कविता आहे, माझी शाळा. त्या शाळेच्या विषयी माझ्या भावना आपल्याप्रती मी या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. कवितेचं शीर्षक आहे माझी शाळा. काल माझ्या स्वप्नात माझ्या गावची शाळा आली. काल माझ्या स्वप्नात माझ्या गावची शाळा आली. बालपणीच्या बऱ्याच आठवणी माझ्या कानात बोलून गेली. बालपणीच्या बऱ्याच आठवणी माझ्या कानात बोलून गेली. कारे म्हणाली सोडून गेला तेव्हापासून भेटलाच नाही. कारे म्हणाला सोडून गेला तेव्हापासून भेटलाच नाही. एकदा तरी तू भेटून जा, फार तुझी रे आठवण आली. एकदा तरी भेटून जा, फार तुझी रे आठवण आली. तू होता तेव्हा कसा मैदानात खिडकीत बसायचा. तू होता तेव्हा कसा मैदानात खिडकीत बसायचा. त्या तुझ्या खोडकरपणाची एकदा मला आठवण झाली. त्या तुझ्या खोडकरपणाची एकदा मला आठवण झाली. तू माझ्या समोरच्या व्हरांड्यात बसून पसायदान म्हणायचा. तू माझ्या समोरच्या व्हरांड्यात बसून पसायदान म्हणायचा. तो तुझा गोड आवाज ऐकण्याची माझी खूप इच्छा झाली. तो तुझा गोड आवाज ऐकण्याची माझी खूप इच्छा झाली. तू सकाळी लवकर येऊन माझी एक खोली झाडायचा. तू सकाळी लवकर येऊन माझी एक खोली झाडायचा. त्याच तुझ्या हाताने झाडशील का? त्याच तुझ्या हाताने झाडशील का? माझी खोली खूप घाण झाली. माझी खोली खूप घाण झाली. वाटलं होतं एकदा तरी येशील मला भेटायला. वाटलं होतं एकदा तरी येशील मला भेटायला. इतकी वर्षे वाट बघून तुझी मी आता थकून गेली. इतकी वर्षे वाट बघून मी आता थकून गेली. मीच तुला घडवलं ना रे, मलाच तू विसरलास. मीच तुला घडवलं ना रे, तूच मला विसरलास. शहरात गेला म्हणून का रे मी तुला नकोशी झाली. शहरात गेला म्हणून का रे मी तुला नकोशी झाली. शेवटचं कडवं सादर करतो, काळजीपूर्वक ऐका. माझी शाळा बोलत होती मी सारं ऐकत होतो. माझी शाळा बोलत होती मी सारं ऐकत होतं. स्वप्न जरी होते हे माझी चूक मला कळाली. माझी चूक मला कळाली. माझी शाळा सारी व्यथा मला काल सांगून गेली. माझी शाळा सारी व्यथा मला काल सांगून गेली. काल माझ्या स्वप्नात